सर्वांना नमो आदेश। मी संभाजीनगरवरून आलेलो आहे। माझं नाव ज्ञानेश्वर निवृत्ती पराड। मी 5 वर्षापासून नाथ भक्ती करतोय, पण 5 वर्षाच्या नंतर संतोष भाऊच्या आशीर्वादानं माझा योग असा आला की नाथ दर्शनासाठी त्यांचं माझं काही ओळख नाही, माहित नाही, काही नाही, फक्त यूट्यूब चॅनल आणि फेसबुक याच्यावरतीच आमचा कॉन्टॅक्ट झाला। आणि त्या कॉन्टॅक्ट वरून असं ठरवलं की आपल्याला पण नाथ दर्शनाला जावंसं असं वाटलं। तर ज्यावेळेस मला नाथ दर्शनाला जायचं होतं तर त्यावेळेस माझ्या गुरुनं मला नकार दिला, नाही अजून तुझा वेळ आलेला नाहीये, नाथाच्या दर्शनाला जाण्यासाठी तुझा अजून वेळ आलेला नाहीये। मग म्हणलं आता काय करावं चिंतात पडलो एकदम। म्हणजे असं माझं म्हणजे मन असं ते होऊन गेलं की एवढी भक्ती करतो मला नाथ का बोलत नाही, का मला येऊन देत नाही तिथपर्यंत, नाथ दर्शनासाठी का येऊन देत नाही। मी नाथाला पण उद्देश केला, पण त्यांनी पण मला नकार दिला, होकार नाही दिला नाथांनी, नाथ भक्ती करीत असताना पण त्या एक वेळेस माझा असा टाइम आला की मला माझं जीवन संपून जावंसं असं वाटलं होतं। तर मला नाथाचा एक आकाशवाणी झाली, तुला मरून देत नाही, तुला भक्ती करण्यासाठी जगायचंय, तुला कोणीतरी भेटन आणि तो तुला घेऊन जाईन। तर तेच देवरूपामध्ये असे आपले संतोष मगर साहेब आपल्याला भेटले आणि त्यांना मला नाथाच्या दर्शनाला नेलं आणि माझ्या गुरुचा पण होकार आला। माझे गुरु श्री बद्रीनाथ जाधव आसेगावकर यांचा माझ्या खूप आशीर्वाद आहे। आणि तसंच आता हे पण माझे गुरु झाले आजपासून, त्यांचे पण मी आभार मानतो। आणि माझ्या गुरुना मी एक दगड होतो, त्या दगडाचा माणूस बनवलं। सांगावसे असं खूप काही आहे, पण प्रत्येकाचे 2-2 शब्द मनोगत घ्यायचंय, त्यासाठी मी सगळ्याचा नमो आदेश।